राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनातच भेट घेतली। या भेटीनंतर पवारांनी आपल्या आमदारांची बैठकही त्याच दालनामध्ये घेतली। ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी होणार असल्याची चर्चा राज्यामध्ये होतीये। या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। याच भेटीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागलेली आहे। एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार यांनी भेटायला जावं याचे राजकीय वजन तितकं मोठं आहे। शरद पवार भेटीसाठी आल्याचे कळाल्यावर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक सोडून शरद पवार यांना येऊन भेटले। शरद पवार यांनी आपल्या आमदार आणि मोजके खासदारांच्या समोरच एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली आणि बैठक घेऊन आमदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला। ऑपरेशन तुतारीची चर्चा असताना पवार आणि शिंदेंची भेट घेऊन राजकीय संदेश दिल्याची चर्चा रंगलेली आहे। याशिवाय संवादाची सर्व दारं खुली ठेवण्याची पवारांची भूमिका असल्याचंही बोललं जातंय। तसंच या भेटीमधून पवारांनी कुणाला अप्रत्यक्ष संदेश दिलाय का याचीही चर्चा रंगली आहे। तर याच भेटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाराज झाल्याची चर्चा आहे। पवारांची विश्वासार्हता कमी झाली असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। आमचं मन एवढं मोठं नाही, आम्ही एवढे सहिष्णू नाहीत असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही असं कधीच केले नसतं, शरद पवार यांच्या कृतीनं अनेक जण नाराज झालेले आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली। या भेटीमुळे राष्ट्रवादीची आणि शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाली असंही राऊत म्हणाले। नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे। आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही। ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही। त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं। ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते।